चला तर मैत्रिणींना, आज आहे ना आपण मँगो खीर बनवूया। तर त्यासाठी घेतलेलं साहित्य सांगते मी। इथे मी ना शेवया घेतलेल्या ज्या बारीक असतात त्या, इथे ड्रायफ्रूट कटिंग करून घेतलेले आहे। इथे आहे ना एक मँगो घेऊन त्याचं ज्यूस करून घेतलेलं आहे, दूध, आणि इथे आहे ना तूप घेतलेलं आहे थोडंसं पातेल्यात। चला तर तूप आपण गरम करायला ठेवूया। इथे तूप गरम झालेलं आहे, त्याच्यात आपण थोडेसे ड्रायफ्रूट टाकूया, ते छान परतून घेऊया। ते इथे मी आहे ना त्याच्यात शेवया टाकते, शेवया पण आपण परतून घेऊया। शेवया छान परतलेल्या आहे, त्याच्यात दूध सोडते आता मी। दूध सोडलेलं आहे, आता त्याच्यात आहे ना आपण चवीनुसार आहे ना साखर ॲड करणार आहोत। कुणाला गोड पाहिजे असेल तर जास्त गोड, कुणाला कमी गोड पाहिजे असेल तर कमी गोड, त्यानुसार तुम्ही साखर घेऊ शकता। मी इथे साखर ॲड करणार आहे। आता आहे ना साखर विरघळते ना, तोपर्यंत दुधाला पण छान उकळी येणार आहे। तर तो उकळी येईपर्यंत आपण गॅस आहे ना फुल करून आहे ना त्याच्याकडे लक्ष द्यायचं, नाही तर पूर्ण दूध आहे ना गॅसवर पूर्ण सांडेल। हे पाई तर खूप सुंदर अशी उकळी आलेली आहे। तर आता आपण याच्यात आहे ना जो मँगोचा ज्यूस केलेला आहे ना तो सोडणार आहोत। ती नॅचरल कलर आलेला आहे, इथं पाहू शकता तुम्ही। खायला तर एकदम सुंदर लागते। इथे पाहू शकता मैत्रिणी, किती छान कलर आलेला आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही ना मँगो खीर आहे ना बनवा नक्की, आणि आवडल्यास आहे ना नक्की शेअर करा, लाईक करा, आणि हो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। हे पण मैत्रिणी वरून आहे ना छानपैकी ड्रायफ्रूट परत अजून ॲड करायचे। इथे पाहू शकता किती सुंदर असं आपलं हे जेवणाचं ताट तयार झालेलं आहे। तर ह्या पद्धतीने तुम्ही सर्व करा, खा, मजेत रहा। बाय बाय।